विद्यार्थी मित्रांनो, तुमचं 6व्या लेक्चरमध्ये मी परत एकदा स्वागत करतोय. खरं तर 6वं जे लेक्चर आहे ते बदललेल्या सिलेबसवरचं बदललेलं आर्टिकल आहे आणि ते आर्टिकल बदलत असताना त्याचं जे नेचर आहे ते नेचर त्याने बदललं आणि अगोदरच्या आर्टिकलचा असणारा कॉन्टॅक्ट घेऊन आपण आजचं आर्टिकल बघतोय. म्हणजे काय, मुळात कधी काळी मी तुम्हाला शिकवत असताना सांगितलं होतं, द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर टू अपोज द फ्लो ऑफ एन इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. त्याचं उदाहरण काय दिलं होतं मी तुम्हाला? मुळात खरं तर ज्या वेळेस एखाद्या कंडक्टरमधनं इलेक्ट्रॉन जात असतात त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरमध्ये असणारे जे व्हायब्रेटिंग ॲटम्स आहेत ते जाणाऱ्या इलेक्ट्रॉनला विरोध करतात. हा जो विरोध आहे यालाच खरं तर नाव दिलं जातं, ते जे नाव आहे ते म्हणजे रेजिस्टन्स. हा प्रत्येक असणाऱ्या मटेरियलचा गुणधर्म आहे, म्हणून आपण प्रॉपर्टी म्हणतो. आणि त्याच्या विरुद्ध असतं ते कंडक्टन्स असतं. अगदी सहज लहान लहान गोष्टींचा जर विचार करत आपण बघितलं तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ॲब्सल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे -273.16 डिग्री सेल्सिअस या तापमानाला कुठलाही ॲटम त्याच्या मेन पोझिशन भोवती थरथरत नसतो. -273ला जर तो थरथरत नसेल तर इथून पुढं लक्षातच ठेवायचं आहे, -273.15 डिग्री सेल्सिअसला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मटेरियल आहे त्याचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स 0 होतो. मटेरियल किंवा कंडक्टर इलेक्ट्रिक करंटच्या फ्लोला विरोधच करत नाही. हा विरोध पूर्णपणे थांबतो आणि तसा थांबलेला जो विरोध आहे यालाच ज्या कुठल्या नावानं आपण वळू शकतो किंवा ओळखतो ते जे नाव आहे ते म्हणजे त्याला म्हणतात सुपर कंडक्टिव्हिटी. द मटेरियल हुज इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इज 0 इज कॉल्ड ॲज सुपर कंडक्टर. द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर to reduce its resistance to be 0 is called as superconductivity. हे दिलंय का पुस्तकात? नाही दिलेलं. मग का घेतोय मी? मला तुम्हाला परीक्षेला कुठल्या तयार करायचं आहे तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तयार करायचं आहे. मला कुठं तुम्हाला बोर्डाला तयार करायचं आहे? म्हणजे मला जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विचार करायचा झाला तर अशा ज्या संकल्पना हाईड असतात, हाईड या अर्थानं हे तुम्हाला माहिती असावं लागतं. ज्यावेळेस गेल्या 3 दिवसापूर्वी आमच्या असणाऱ्या त्या सगळ्या फिजिक्सच्या लोकांसाठी एक वर्कशॉप झालं, त्यात पण त्यानं सांगितलंय की निळ्या कलरमध्ये किंवा वेगवेगळ्या कलरमध्ये जे दिलेत ते परीक्षेत विचारणार आहेत का? नाहीत विचारणार. ते का? विद्यार्थ्यांनी स्वतःहून त्याच्यामध्ये डिव्होट होऊन कळलेलं असणारं इम्प्लिमेंटेशनमध्ये आणायचं आहे. त्यामुळे तो विचार तिथं नक्की करता येतो. आणि असा विचार करत असताना मग आपण काय केलं, कंडक्टरचा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स टेम्परेचरवर अवलंबून असतो यानं आपण सुरुवात केली होती. लेंथवर तर तो असतोच असतो, क्रॉस सेक्शनल एरियावर पण तो अवलंबून आहे. मी जर टेम्परेचरचा विचार करून रेजिस्टन्सशी नातं सांगायचं ठरवलं तर रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ द कंडक्टर. त्याच करस्पॉन्डिंग त्याच अनुषंगानं एक आर्टिकल येतं आहे, टेम्परेचर डिपेंडंट ऑफ द रेजिस्टन्स. त्यातली गंमत कशी आहे, मी जर कॉपरचा कंडक्टर केला आणि त्याला जर उष्णता दिली तर तो विरोध करणार आहे, ॲल्युमिनियम पण विरोध करणार आहे, प्लॅटिनम पण विरोध करणार आहे, सिल्वर पण विरोध करेल. या प्रत्येकांच्या विरोधाचा विचार आपण करत गेलो तर आपल्या डोक्यामध्ये बसायला पाहिजे की अरे बाबा, या सगळ्या मटेरियलमध्ये टेम्परेचर वाढवल्यानंतर रेजिस्टन्स सारखाच वाढतो का? कारण प्रश्न तयार करणं
तयार होणं म्हणजे सायन्स, विज्ञान. तुम्ही नुसते परीक्षार्थी होऊन पाठ्यपुस्तक करून पाठांतर करून नुसता रट्टा मारणं म्हणजे सायन्स नाही, त्याला बेस लागतो तयार व्हायला. हा प्रश्न खरं तर डोक्यात क्लिक झाला पाहिजे. अरे सरांनी सांगितले बाबा टेम्परेचर वाढवल्यावर रेजिस्टन्स वाढतो, पण प्रत्येक मटेरियलमध्ये तोच वाढतो का? नाही वाढत असं. प्रत्येक मटेरियलमध्ये टेम्परेचर वाढवल्यानंतर अपोजिशन टू अॅन इलेक्ट्रिक करंटला स्वतःची एक प्रॉपर्टी आहे, कॉन्स्टंट येतो तिथं, आपण बघणारच आहे. तेव्हा पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की बाबा लेंथला तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, क्रॉस सेक्शनल एरियाला तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, टेम्परेचरला तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आणि असं असेल तर मग त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे टेम्परेचर ओरिएंटेड, तो कसा बदलतो, कितीनं बदलतो, कसा बदलल, याचे गणित कसे असतात. पण मला जर एखादं गणित किंवा प्रॉब्लेम सोडवायचा झाला तर मला त्याला फॉर्म्युल्यामध्ये आणावं लागेल ना. त्यामुळे आपण काय करूयात, असा विचार करूयात की या ठिकाणी इथं हा एक कंडक्टर आहे आणि तो T0 टेम्परेचरला आहे, त्याचा रेजिस्टन्स आपण R0 घेऊयात. आणि आपण काय करूयात, त्याच कंडक्टरला आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या T टेम्परेचरला घेऊयात आणि त्यावेळेस त्याचा जो रेजिस्टन्स आहे त्याला R घेऊयात. 30 डिग्री सेल्सिअस असेल, 40 डिग्री सेल्सिअस असेल, ॲक्च्युली त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर कुठलं असेल ते आपण तात्पुरतं ठरवायला नको आहे, ते कुठलंही असू शकतं. आणि असा विचार इथं करत असताना मग आपल्याला याच्यामध्ये काय कॉन्स्टंटची उत्तर काढायची आणि तशी ती उत्तरं काढत असताना ती काढायचीत कशी बघा. मुळात मी तुम्हाला काय सांगितलं की बाबा एक कंडक्टर आहे T0 डिग्री सेल्सिअसला, T0ला टेम्परेचरला रेजिस्टन्स R0 आहे, T या टेम्परेचरला रेजिस्टन्स R आहे. त्यांनी सांगितलं की increase in resistance is directly proportional to the original resistance. मग कसं काय काढायचं? मुळात याच्यामध्ये आपल्याला इन्क्रीज इन रेजिस्टन्सचा विचार करत असताना R मायनस R0चा विचार करावा लागेल. आणि असा विचार करत असताना इन्क्रीज इन रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू राईज इन टेम्परेचर किंवा ओरिजिनल टेम्परेचर जर घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी ओरिजिनलचा विचार केला तर ते T0 होईल, किंवा त्या असणाऱ्या रिलेशनचा विचार करायचा झाला तर T मायनस T0 पण येईल. मुळात आपल्याला पुस्तक ओरिएंटेड ह्या आर्टिकलला बघायचं झालं तर ते कसं बघता येतं, याच्यामध्ये R मायनस R0 अपॉन R0 इंटू T मायनस T0 घ्यावा लागेल. हे या असणाऱ्या मॅथमॅटिकल रिलेशनचा वापर करून त्यांनी उत्तर काढलंय. मुळात खरं तर अल्फा मधनच कुठलं आलं ते कळतच नाही ना. इज इक्वल टू कडे जाताना आपल्याला कुठला ना कुठला कॉन्स्टंट घ्यावा लागतो. त्यामुळे ह्या दोघांचा विचार करून त्याचं रिलेशन लिहायचं झालं तर तिथं असणारं ते जे रिलेशन आहे ते आपण असं तयार करून लिहू शकतो. बरं तुम्ही म्हणाल की सर ह्याची आम्हाला असं कसं आलं याची गरज आहे का? नाही गरज. तुम्हाला खरं तर गरज कशाची आहे, तुम्हाला त्या ठिकाणी तिथं असणारा जो फॉर्म्युला दिलाय फळ्यावरचा त्याची गरज आहे. याला खरं तर वेगवेगळ्या पद्धतीनं पण दिलं जातं. म्हणजे ॲक्च्युली त्याचा विचार करायचा झाला तर RT मायनस R0 अपॉन R0T असं पूर्वी दिलं जायचं, आत्ता असं दिलंय त्यांनी. हा जो बदललेला रेजिस्टन्स आहे तो माझा R मायनस R0 झाला. मुळात माझं मूळ टेम्परेचर T0 होतं आणि त्याच्यानंतर वाढलेलं टेम्परेचर माझं T आहे. इथं मला खरं तर विचार करत असताना हा जो अल्फा कॉन्स्टंट दिलाय तो जो कॉन्स्टंट आहे त्याला
टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स या नावानं ओळखतात. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती करून घ्यावं लागतं. टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. Temperature coefficient of resistance of the material of the conductor is defined as increase in resistance per unit original resistance at 0 degree Celsius per degree rise in temperature. व्याख्या त्यांनी दिलीच नाही आणि त्यामुळे असं आर्टिकल पुस्तकातनं बघितलं असं काहीतरी वेगळंच ऐकल्यासारखं वाटतं आपल्याला. आपण जंबल झालोय काय असं वाटत राहतं. त्यामुळे अल्फाचा विचार करत असताना आर मायनस आर झिरो अपॉन आर झिरो इंटू टी मायनस टी झिरो लक्षात ठेवायचं. हा जो अल्फा आहे याला असं पण काय CETच्या पुस्तकात देणार आहेत म्हणून मी तुम्हाला ते पण रिलेशन दिलंय. हे ॲब्सोल्यूटचा विचार करू नये, हे डिग्री सेल्सिअसचा विचार करू नये. आणि ॲक्च्युली पूर्वी ज्यावेळेस अशा प्रकारचे एखादा अल्फा दिला जात होता त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला वाक्यात रूपांतर करताना इन्क्रीज इन रेजिस्टन्स पर युनिट ओरिजिनल रेजिस्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस पर डिग्री राईज इन टेम्परेचर असं ते वाक्य करायचे. ह्याच्यावरनं इन्क्रीज इन रेजिस्टन्स पर युनिट ओरिजिनल रेजिस्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस per degree rise in temperature is called as temperature coefficient of resistance alpha. आता हे वाक्य पाठच आपल्याला करायचं ना, त्यामुळे आपलं बरं झालंय. पण हे पाठ केल्यामुळे कळत होतं, आता ते तसं कळणारच नाही. आपण काय करायचं आहे, डायरेक्ट फॉर्म्युल्याकडे वळायचं आहे. आणि फॉर्म्युल्याकडे वळत असताना जे मी काळ्या पेननं आता लिहिलंय ते लक्षात ठेवावं लागेल. आणि तसं लक्षात ठेवत असताना अल्फा इज इक्वल टू आर मायनस आर झिरो अपॉन आर झिरो इंटू टी मायनस टी झिरो. काही जणांच्या डोक्यात क्लिक होणार की सर हे असं रिलेशन आम्ही पाठ केलं असं समजूयात. परत मी सांगतोय, आर म्हणजे वाढलेला रेजिस्टन्स आहे. टेम्परेचर वाढलं का रेजिस्टन्स वाढणार ना, कारण डायरेक्टली आहे. आर झिरो म्हणजे माझा ओरिजिनल रेजिस्टन्स आहे. टी मायनस टी झिरो म्हणजे माझं वाढलेलं टेम्परेचर आहे. त्यामुळे अल्फाचा विचार करताना आर मायनस आर झिरो अपॉन आर झिरो इन ब्रॅकेट टी मायनस टी झिरो असंच करावं लागेल. याला पर्याय असूच शकत नाही. पण त्यांनी जर विचारलं 11वीच्या परीक्षेत स्टेट अँड एक्सप्रेशन फॉर टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स 1 मार्क, स्टेट इट्स SI युनिट. आणि जर त्यांनी SI युनिट आपल्याला विचारलं तर एकक तयार करावं लागेल ना आपल्याला. कसं करता येईल बघा, फॉर्म्युला दिलाय की वर. आता अल्फा आहे, मुळात आर मायनस आर झिरो म्हणजे रेजिस्टन्स, त्याचं एकक काय झालं ओहम, याचं एकक काय झालं ओहम. टी मायनस टी झिरो म्हणजे टेम्परेचर आहे, त्याचं एकक काय झालं केल्विन. म्हणजे ओहमला ओहम कॅन्सल झालं आणि आपल्याला जर एकक तयार करता आलं तर ते जे एकक आहे पर केल्विन असू शकतं किंवा पर डिग्री सेल्सिअस सुद्धा असू शकतं. मगाचा फॉर्म्युला बघितला तर तो पर डिग्री सेल्सिअस मधला होता. आत्ताचा विचार करत असताना तिथला तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला पर केल्विन ओरिएंटेड झाला. म्हणजे नुसतं एकक लिहिलं का 1 मार्क आहे. फॉर्म्युला लिहिला आर मायनस आर झिरो अपॉन आर झिरो इंटू टी मायनस टी झिरो. याला थोडं वेगळ्या पद्धतीनं पण आपण बघू शकतो आणि एखादं एक्सप्रेशन डेरिव्हेटिव्हच्या भाषेमध्ये पण लिहू शकतो. आणि तसं लिहित असताना मुळात ह्याला मी कसं लिहितोय बघा, इथं लिहितो 1 अपॉन आर झिरो, इथं लिहितो आर मायनस आर झिरो आणि इथं लिहितो टी मायनस टी झिरो. काय नाही, ते फक्त ॲडजस्ट केलंय मी. असं ॲडजस्ट करताना इथं 1 अपॉन आर झिरोला तसंच ठेवूयात. हा चेंज इन रेजिस्टन्स आहे आणि हे चेंज इन टेम्परेचर आहे. असं जरी लिहिलं तरी ते एक्सप्रेशन अल्फाचं येतं. दिलंय तुमच्या पुस्तकात. मी मुद्दामून दोघांचं फ्युजन करतोय, सोपं आणि अवघड. कारण तसं जर केलं तरच ते कळतं ना, नाहीतर कळणारच नाही. आणि हा फॉर्म्युला दिलाय तुमच्या पुस्तकात, वाचायचं आहे ते झाल्यानंतर शिकवून तुम्हाला. आता सध्या पुस्तकं उघडून नाही बसायचं, आता वही उघडून बसायचं आहे. आणि एकदा शिकवून झालं, वहीमधलं झालं, वाचून झालं का पुन्हा पुस्तकातनं बघायचं आहे.
आणि ते वाक्याला आपण आपल्या पद्धतीनं अर्थ लावत लावत पुढे जायचं आहे, नाहीतर कळत नाही ते आपल्याला इतकं ॲटिज नाही दे. त्यामुळे अल्फाचा विचार करत असताना फॉर्म्युला 1/r0 इन ब्रॅकेट dr/dt येऊ शकतं, किंवा अल्फा इज इक्वल टू r-r0/r0 इंटू t-t0. ओरिजिनल रेजिस्टन्स R0 आहे, बदललेला रेजिस्टन्स DR आहे आणि बदललेलं टेम्परेचर DT आहे. एवढं जरी कळलं तरी तुम्हाला फार सोपं जाते सगळे. तर हा एक यातला महत्त्वाचा भाग झाला. त्यामुळे नक्की लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला जर टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ओरिएंटेड जर समजा आपल्याला बोलगितलं किंवा बोलवलं गेलं किंवा विचारलं गेलं तर नक्की या पद्धतीनं सांगता येईल. आणि आता असं एक आर्टिकल आहे, परत तुम्हाला ते शिकवावं असल्याने सांगितलेलं नाही, पण मी काय सांगितलं तुम्हाला, मला तुम्हाला नुसत्या 11वीच्या परीक्षेला उभं करायचं नाही. त्या परीक्षा कशा होणार, काय होणार, टेस्ट कधी होणार, कसलंच काय अजून शासनाकडनं नाही. नुसतं 50% शिक्षक फक्त वर्गात शाळेत बोलवले, ते काय करत नाही शाळेत, घरातनं सगळं तास घेत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपल्यासमोर परीक्षा कधी येईल काहीच नाही माहीत. बरं, मी म्हणतो तुम्हाला येईल, तुम्हाला पास करतील, नापास करू नका म्हणून सांगतील, विद्यापीठासारखं ऑनलाईन वगैरे काय तर मार्ग काढतील किंवा डायरेक्ट काय तर, पण ह्याला अल्टरनेटिव्ह नाही ना. माझ्या बुद्धीतच काय फरक नाही पडला तर मी पुढं कसं जाणार. माझं अख्खं वर्ष लॅप्स व्हायला लागलं ना. अख्ख्या वर्षात मला वर्षाचा अर्थ काय असतो, त्या वर्षभरात आपण काय ना काय तरी शिकलेलो असतोय. वर्गामध्ये बसून शिकणं हा वेगळीच संकल्पना आहे, त्याला अल्टरनेटिव्ह असूच शकत नाही कुठला. समोरासमोर कम्युनिकेशन आहे ना, ते सगळ्यात महत्त्वाचं असतं, पण नाही त्याला काय करता नाही येत. त्यामुळे याच्यामध्ये अजून एक आर्टिकल आपल्याला त्यांनी दिलं आहे, आणि ते जे आर्टिकल आहे ते म्हणजे कलर कोड ऑफ रेजिस्टर्स. आता परत वेगळं, पण हे सोपं आहे, याला काय गणित बिनित नाहीत, पण गणित म्हणजे MCQ मात्र विचारतात. मुळात काय होतं, रेजिस्टन्स आणि रेजिस्टर मधला फरक आपल्याला पहिल्यांदा कळावा लागतो, म्हणजे मग पुढचं सगळं कळतं. एक्झॅक्टली त्या दोन्हीमध्ये फरक काय आहे. ज्या वेळेस आपल्याला रेजिस्टन्स ही संकल्पना येते त्यावेळेस आपलं वाक्य असतं, इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर टू अपोज द फ्लो ऑफ अन इलेक्ट्रिक करंट. रेजिस्टर म्हणजे काय, इट इज अ डिव्हाइस विच अपोजेस टू द फ्लो ऑफ अन इलेक्ट्रिक करंट. आत्ता तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे म्हणजे ते एक इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट झालं. काही जणांकडे लॅपटॉप आहे, TV आहे, TV तर प्रत्येकाच्या घरात असतोच, रेडिओ असतो घरामध्ये. हे जे सगळी कॉम्पोनंट्स ओरिएंटेड असणारे जे डिव्हायसेस आहेत, याच्यात सगळ्यात मोलाचं आणि महत्त्वाचं जर काम कोण करत असेल तर त्या असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमधला कॉम्पोनंट म्हणजे रेजिस्टर. रेजिस्टर शिवाय आपण यातली कुठली डिव्हाइसच तयार करू नाही शकत. कदाचित रेडिओ असेल, कदाचित मोबाईल असेल, कदाचित लॅपटॉप किंवा PC असेल, या प्रत्येकामध्ये आतल्या बाजूला असणारा जो प्रिंटेड सर्किट बोर्ड आहे याच्यावर जादाचे काय असतील तर ते असतात रेजिस्टर्स. मग हा जो रेजिस्टर आहे तो रेजिस्टर असतो तरी कसा, किंवा काय करतात त्याला, कसा वापरला जातो. त्याचा आकार एवढा लहान आहे, एकदम लहान आहे रेजिस्टरचा आकार. आणि तो जो रेजिस्टर आहे तो वेगवेगळ्या किमतीचा असतो. वेगवेगळ्या किमतीचं म्हणजे पैशानं म्हणत नाही मी. आपल्याला माहिती आहे की कंडक्टरची प्रॉपर्टी आहे, पण ते मटेरियल बदललं का रेजिस्टन्स बदलतो, तोपर्यंत ते बदलतच नाही. पण मला पाहिजे त्या व्हॅल्यूनं जर करंट कमी करायचा झाला, कदाचित ओहममध्ये असेल, किलो ओहममध्ये असेल, ओहममध्ये नुसतं 10 ओहम असेल, 2 ओहम असेल, 50 ओहम असेल, 50 मेगा ओहम असेल, ह्या किमती मला कमी जास्त करायच्या आहेत. मग मी करंट कमी जास्त करताना त्या किमती मला त्या रेजिस्टन्स ओरिएंटेड कशा करणार ना. शक्यतो रेजिस्टन्स कार्बनपासून तयार करतात, रेजिस्टन्स म्हणण्यापेक्षा. आणि हे जे रेजिस्टर्स आहेत
त्याच्यावर त्या असणाऱ्या रेजिस्टन्सची किंमत प्रिंट करणं फार अवघड आहे, जिकिरीज आहे ते, कारण लहान आहे ना, गव्हापेक्षा लहान आकार. सिंगल असं तांदळाचा एखादा दाणा घेतला आपण, ग्रॅन्युअल घेतला तर तेवढा आकार आहे त्याचा, आणि त्याच्यावर प्रिंट कसं करणार ना, कंपनी करूच शकत नाही प्रिंट. मग ह्याला पर्याय काय करतात, त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रेजिस्टर आहे त्या रेजिस्टरला एक प्रकारचं कलर कोडिंग केलं जातं. आता ते कसं करतात, काय करायचं, यासाठी मी काय करतो तुम्हाला या ठिकाणी इथं एक हा रेजिस्टर काढून दाखवतो. हा रेजिस्टर काढत असताना कसा रेजिस्टर असतो ते तुम्हाला मी दाखवतोय. मुळात हा जो रेजिस्टर आहे याच्यावर 4 किंवा 3 वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या असतात आणि त्याला दोन्ही बाजूला अशा तारा असतात. त्याला इलेक्ट्रोड्स म्हणतात. म्हणजे त्या रेजिस्टरला PCBवर सोल्डरिंग गनच्या सहाय्यानं सोल्डर केलं जातं. सोल्डर करताना त्याच्या तारा आहे त्याचा वापर केला जातो. त्यामुळे मी याचा विचार केला झाला तर हा खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो इलेक्ट्रोड झाला. म्हणजे हा इलेक्ट्रोड झाला. या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो इलेक्ट्रोड झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता म्हणलं तसं आपण आत्ता विचार करूयात की आपल्याकडचा जो रेजिस्टर आहे याच्यावर 4 कलरच्या पट्ट्या आहेत. त्यातली पहिली जी पट्टी आहे त्याला आपण फर्स्ट डिजिट असं नाव देऊयात. आपण ठीक आहे उलटा घेऊ, आपण इकडून जाऊया. ठीक आहे चालते. याला आपण फर्स्ट डिजिट म्हणूयात, याला आपण सेकंड डिजिट म्हणूयात, याला आपण थर्ड डिजिट म्हणूयात आणि चौथी जी आहे त्याला आपण नाव देऊयात टॉलरन्स. ह्याचं वाटतं तर नाव आपण तात्पुरतं बदलूयात, ह्याला आपण मल्टीप्लायर म्हणूयात. आणि टॉलरन्सच्या जी पट्टी आहे त्याला मी काय करतो जरा बाजूला दाखवतो. कसं काय करायचं ते बघा, म्हणजे अजून कळत नाही, लगेच तुम्हाला कळत हळूहळू. मुळात हा पेन म्हणजे रेजिस्टर आहे असं समजूयात. याला 2 तार आहेत, एक इकडच्या बाजूला पण आहे आणि एक इकडच्या बाजूला आहे. एक पट्टी जी असते ती ह्या तिघांपासून थोडीशी दूर आहे. ह्याच्या 3 कलरच्या पट्ट्या आहेत, त्याला पहिलं डिजिट, सेकंड डिजिट, मल्टीप्लायर आणि टॉलरन्स असं मी नाव दिलंय. असं नाव इथं दिलं जात असताना मुळात याच्यामध्ये सुद्धा लगेच कळलं असं नाही होत. ह्याला एक डेटा किंवा याला एक टॅब्युलर फॉर्म आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. कसा असतो तो, हा कलर ओरिएंटेड असणारा एक तक्ता आहे. ब्लॅक असेल, त्यानंतर ब्राऊन असेल, रेड असेल, त्याच्यानंतर ऑरेंज असेल, परत येलो असेल, त्याच्यानंतर ग्रीन असेल, त्याच्यानंतर ब्ल्यू असेल, ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, त्याच्यानंतर व्हायोलेट असेल आणि सगळ्यात शेवटी व्हाईट असेल. मी याला टॅब्युलरमध्ये आणताना इथं म्हणतो कलर, याला म्हणतो कोड. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 असं खरं तर त्याला लेबलिंग करतो. ठीक आहे. आता हा एक तक्ता तयार झाला बाबा, कलरचा एक ट्रॅक तयार झाला. अजून एक ट्रॅक आपण तयार करूयात आणि तो जो ट्रॅक आहे तो कुणासाठी करूयात
तर त्या ठिकाणी असणाऱ्या टॉलरन्ससाठी करूयात. आणि टॉलरन्ससाठी तो जो ट्रॅक आहे तो तयार करत असताना कसा करायचा आहे बघा. याला पण आपण असं नाव देऊयात, कलर असं म्हणूयात. आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो टॉलरन्स आहे असा आपण इथं लिहूयात. आणि कलर आपण कसे लिहितोय बघा, एकतर त्या ठिकाणी गोल्ड लिहूयात, त्याच्यानंतर तिथं असणारा सिल्वर लिहूयात, किंवा इथं लिहूयात नो कलर. इथं लिहूयात 5%, इथं 10% आणि इथं 20%. आता फक्त लिहिलंय मी, तुम्हाला काय असतं ते सांगितलं नाही. म्हणजे आपल्याला त्या असणाऱ्या करस्पॉन्डिंग टॅब्युलर फॉर्मचा वापर करून याच्याकडे बघत बघत रेजिस्टरची किंमत ठरवायची आहे. त्याच्याशिवाय आपण किंमत ठरवूच शकत नाही. आणि अशी किंमत इथं ठरवली जात असताना याला कसं कलरमध्ये आणलं जातं ते पण बघा. आपण असा विचार करूयात की या ठिकाणी यातली जी पहिली स्ट्रीप आहे त्याच्यावरचा जो कलर आहे तो समजा रेड आहे, त्याच्यानंतरचा जो कलर आहे तो समजा ऑरेंज आहे, त्याच्यानंतरचा जो कलर आहे तो समजा ब्राऊन आहे, आणि ही जी टॉलरन्सची स्ट्रीप आहे ती समजा गोल्डची असं समजूयात. रेजिस्टन्सला हातात धरताना असा धरायचा. ही जी चौथी स्ट्रीप आहे टॉलरन्सची त्याच्या उलट्या दिशेने यावं लागते, नक्की लक्षात ठेवा. टॉलरन्सची स्ट्रीप कुठली कुठली असू शकते, एकतर ती गोल्डची असेल, सोनेरी असेल, किंवा सिल्वर असेल, किंवा चंदेरी म्हणतो आपण तशा प्रकारची असेल ती, किंवा तिथं कलरच नसेल, नुसत्या 3 स्ट्रीप्स असतील. म्हणजे आपण 3 स्ट्रीपच्या बाजूने इकडून सरकत यायचं आहे. आणि तसं इकडून सरकत येत असताना पहिला विचार आपण करूयात की बाबा काय करायचं, कसं त्या रेजिस्टन्सची किंमत ठरवायची आहे. मुळात इथं बघायची पहिली स्ट्रीप आहे, कुठला कलर आहे, रेड आहे. रेडला कोड किती आहे, 2 आहे. आपण तो जो आकडा आहे तो आकडा लिहून टाकायचा 2. दुसरी स्ट्रीप आहे कुठल्या, ऑरेंज. ऑरेंजला कोड किती आहे, बरोबर आहे 3. तिसरी ब्राऊन आहे. ब्राऊन म्हणजे मल्टीप्लायर आहे. ब्राऊनला आकडा किती आहे, 1. तेवढी 0 तिथं देऊन टाकायची. हा रेजिस्टन्स झाला, कॉमा करायचा, इथं प्लस मायनस करायचं. गोल्ड आहे, गोल्डला किती टक्के आहे, 5% आहे, इथं 5% लिहून टाकायचं. रेजिस्टन्स तयार. 230 ओहम प्लस ऑर मायनस 5%. टॉलरन्सचा अर्थ काय आहे, 5% तो अधिक असू शकतो किंवा 5% तो कमी असू शकतो. कंपनीकडनं रेजिस्टन्स येत असताना एक्झॅक्टली त्याच 230 म्हणजे 230 असूच शकत नाही, व्हेरिएशन आहे त्याच्यात. त्यामुळे तसं ते व्हेरिएशन आपल्याला कळावं यासाठी या ठिकाणी इथं असणारी ही जी स्ट्रीप आहे ती स्ट्रीप सगळ्यात महत्त्वाची आहे. समजा आपल्याला रेजिस्टन्स ओरिएंटेड बोलत असताना आता असा विचार करूयात की यातले जे कलर आहेत ते कलर त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. आता ह्याला पुसून टाकतो, आता कळते का तुम्हाला बघूयात. असं समजूयात की इथं रेड आहे, इथं पण रेड आहे, इथं पण रेड आहे, आणि पलीकडची स्ट्रीपच नाही, कलरच नाही. रेडला किती आहे, 2. रेडला किती आहे, 2. ही मल्टीप्लायरची तिसरी पट्टी लक्षात ठेवायचं आहे. रेड आहे, 2 आहे, म्हणजे 200 इथं 2200 लिहावं लागेल, आणि प्लस ऑर मायनस 20% करावं लागेल, कारण कलरच नाही ना तिथं. म्हणजे एखाद्या कंपनीला एखादी असणारी डिव्हाइस चांगली व्हावी अशी वाटत असेल तर त्या असणाऱ्या डिव्हायसेसवर कॉम्पोनंट सोल्डर करत असताना गोल्ड ओरिएंटेड असावेत, म्हणजे त्याची क्वालिटी चांगली झाली, कारण त्याचं व्हेरिएशन कमी आहे ना. त्यामुळे याचा विचार करत असताना हे प्लस ऑर मायनस 20% झालं. रेजिस्टन्स झाला 2200. अनेक वेळा उलट पण विचारतील, म्हणजे हे विचारताना कसे विचारतात बघा. फाइंड रेजिस्टन्स फ्रॉम गिवन कलर कोड असं ते म्हणतील. आणि मग तुम्हाला गिवन कलर कोड म्हणत असताना समजा पहिल्यांदा त्यांनी म्हणलंय त्या ठिकाणी रेड आहे, त्याच्यानंतर ऑरेंज आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणारं व्हाईट आहे आणि गोल्ड आहे. आता रेड म्हणजे 2,
ऑरेंज म्हणजे 3, व्हाईट म्हणजे 9 आहे. 9 शून्य देत बसण्यापेक्षा याला पर्याय काय करायचं, 10⁹ ओहम करायचं, कॉमा करा, ±5% लिहा, झाला की रेजिस्टन्स तयार. म्हणजे कमी असेल तर शून्य द्या, पण जास्त असेल समजा 9 आहे, 8 आहे, 7 आहे, 6 आहे, एवढ्या शून्य कोण देत बसतं ना, नाही शक्य ते होत. आपल्याला कसं विचारलंय तसं ते उत्तर तिथं तयार करून लिहावं लागेल. त्यामुळे मला जर त्यांनी म्हणलं रेड, ऑरेंज, व्हाईट, गोल्ड, रेडसाठी 2, ऑरेंजसाठी 3, व्हाईटला 9, 10⁹, कॉमा केला, ± गोल्ड असल्यामुळं 5% लिहून टाकलं. आपल्या वरनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रेजिस्टन्सचं उत्तर काढायचं आहे. तर आपण कसं काढतो त्याच्यावरून ते उत्तर ठरतं, असं नाही ठरत नुसतं उत्तर. हे उलटं सुलटं कसं पण विचारणार आहेत. समजा तुम्हाला त्यांनी सांगितलं की बाबा सांग, तुम्हाला उलटं त्यांनी विचारलंय आणि करस्पॉन्डिंग असणारे कोड्स द्यायचे आहेत. त्यांनी असं सांगितलं, तुम्हाला जर समजा 2500 ओहमचा रेजिस्टन्स आहे, ±10% आहे, स्टेट द कलर कोड फॉर गिवन रेजिस्टर असं म्हणलं, तर आता काय करणार आपण? मग बघायचं, उलटं जायचं. 2 कुणाचा आहे, रेडचा आहे, तर रेड लिहून टाकायचं, कॉमा 5 कुणाचा आहे, ग्रीनचा आहे, तर ग्रीन लिहायचं. किती शून्य आहे, 2 शून्य आहे. 2 म्हणजे 2 आकडा, कुणाचा आहे, रेडचा आहे, इथं रेड लिहून टाका. 10% कुणासाठी येते, सिल्वरसाठी येते, तर सिल्वर लिहा, संपलं. नाही अवघड जात हे. आपल्याला कसं बरे नीटला पण कधी कधी विचारतात, त्यामुळं आता जरी समजा तुमच्या परीक्षेत नसलं तरी भविष्यात लागणार ना तुम्हाला. मी कुठलंच आर्टिकल काढत नाही आता, जसं आहे तसं शिकवणार आहे. कारण तुम्हाला भविष्यात नीटची परीक्षा देताना आमचं वर्कशॉप आम्हाला सांगतं की नीट CETतलं वेगळं आहे ते, म्हणजे नीटवाल्यामध्ये ते विचारतील न विचारतील आम्ही सांगू शकत नाही. मग आपण आता कसं बेसावध राहून चालतंय. पण तुम्हाला 2021ची कुठं 2022 द्यायची आहे, लांब आहे तुम्ही अजून. तिथंपर्यंत सगळं सिलेबस कव्हर व्हावं लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कसं विचारलंय त्याच्यावरनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. आणि कदाचित काय काय वेळेस काय होतं हे सगळं आता आपल्याला कळलंय, म्हणजे आपण सहज सांगू शकतो. आणि असे इथं कलर कोडवरनं सांगत असताना मग आपल्याला याला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगता येतं. वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे काय सांगता येतं, मुळात हा जो ट्रॅक आहे त्याला लक्षात कसं ठेवायचं हाही भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा राहतो ना. मग बी रॉय लक्षात ठेवा. हे बी रॉय इथं आलं बघा, बी रॉय. आता त्याच्यानंतर ग्रेट ब्रिटन लक्षात ठेवायचं. मी कॅपिटल काढले बी रॉय, पुन्हा ग्रेट मधलं G काढलं, ब्रिटन काढलं, बी रॉय, ग्रेट ब्रिटन. त्याच्यानंतर पुढं हॅव्हिंग व्हेरी गुड वाईफ असं लक्षात ठेवा. वाटलं तरी इथं लिहितो मी व्हेरी गुड वाईफ, कारण हा जर तक्ता तुमच्या डोक्यात नाही बसला तर तुम्ही कसं काढणार ना उत्तर, नाही काढता येणार तुम्हाला. फरक काय होतो, पण इथं पण बी आहे, इथं पण बी आहे, त्यामुळे आपल्याला इथं काय ठिकाणी G येतंय, नक्की कुठं लक्षात ठेवायचं ते कळलं पाहिजे. कलर कोडमधली व्हेरिएशन्स लक्षात राहिले पाहिजेत. त्यामुळे पहिला कलर कुठला, दुसरा कुठला, तिसरा कुठला, पहिल्यांदा ब्लॅक येते का ब्राऊन येते. त्यामुळे बी रॉय, ग्रेट ब्रिटन. पुस्तकात हेच वाक्य आम्ही पहिल्यापासून सांगत होतो, यावेळेसच्या नवीन पुस्तकात त्यांनी प्रिंट केलंय, त्यामुळे अजून तुम्हाला ते सोपं होईल. आता कळलं की तुम्हाला हे कसं कसं केलंय ते, मी ते पुढे दिलंय ना सगळं व्यवस्थित. त्यामुळे कलर कोड ऑफ द रेजिस्टर्स तुम्हाला नक्की यावं लागतं. नीटसाठी सोपं आहे ना ते आर्टिकल, पुन्हा 12वीत काय याचा संबंध येत नाही, ते आता लक्षात नाही आला का संपलं, पुन्हा ब्लँक होऊन जातं. त्यामुळे ह्याच्यात अजून ॲडिशनल पण लक्षात ठेवा, 1 किलो ओहम म्हणजे 1000 ओहम असतं, किंवा 1 मेगा ओहम म्हणजे 10⁶ ओहम असतं. मग किलोमध्ये दिलंय का मेग्यामध्ये दिलंय याच्यावरनं पण ठरतं ना. कन्व्हर्जन तुम्हाला करता आले पाहिजे, त्याला मी नाही काय करू शकत, ते तुमच्या लेवलवरचा भाग आहे, गणितातला भाग झाला. त्यामुळे 1 किलो म्हणजे 1000 ओहम, 1 मेगा म्हणजे 10⁶ ओहम, हे लिहून घ्यायचं आहे तुम्ही सायमल्टेनियस. त्यामुळे आज हे जे लेक्चर आहे इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टर 6 नंबरचं लेक्चर, आज आपण इथंच थांबतोय. आता टॉपिकमधली 2 आर्टिकल होतात आणि मग आपला टॉपिकच संपतो हा.
मी डिलीटेड भागसुद्धा मुद्दामून घेतला आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं आपला जो टॉपिक आहे इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टर याच्या 6व्या भागामध्ये मी आज इथंच थांबतो आहे. यानंतर 7व्या भागाला परत आपण भेटतो आहे. धन्यवाद.